यानंतर या 2 दिवसाच्या सत्रामध्ये ज्या ज्या विषयांना हात घातले विद्वानांनी, यामध्ये काही विषय असे पण झाले की आपण निरीत देवाला चॅलेंज करतो, केलंच पाहिजे, त्याशिवाय क्रांती होणारच नाही. कारण सामाजिक समतेच्या क्रांतीमध्ये देव हाच आडवा आलेला आहे. आणि म्हणून एका कवीने म्हटलंय की विठ्ठलासाठी देह किती जाळला, सांग पुण्यात आली तुला विठ्ठल गावसला. तर देवाला चॅलेंज करणारीच आपली चळवळ आहे. या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये ही चर्चा झाली की राजकारणावर चर्चा झाली. राजकीय युती, मॅडमनी सांगितलं राजकीय युती म्हणजे ही एक प्रकारची शरणागती आहे. बरोबर आहे. राजकारणामध्ये आपण इतकं शरण का जातो, इतकी माघार का घेतो, इतका दुबळेपणा का दाखवतो, या सगळ्या गोष्टीच्या मागे एक कारण म्हणजे स्वार्थ. एका कवीने हे म्हटलेलं आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. कवीचं नाव मला कल्पना नाही. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळतानाही लखलखण्याचा विचार बाकी आहे. शेवटच्या शेवटचा माणूस असेपर्यंत लढाई लढली गेली पाहिजे. तो कवी हेही सांगतो, स्वार्थासाठी कधी कुणाला सलाम केला नाही, स्वार्थासाठी कधी कुणाला सलाम केला नाही, फाटत जरी आलो तरी भरभरी किनार बाकी आहे, आयुष्याशी माझा अजून करार बाकी आहे. ही भरभरी किनार जी आहे ती फुले आणि बाबासाहेब आंबेडकरचा विचार हा आमच्याकडे ही भरभरी किनार आहे. आणि याच ताकदीवरती सेक्युलर मुवमेंट आजपर्यंत चालते, पुढे चालणार आहे. या सगळ्या 2 दिवसाच्या चर्चेमधून समारोपाची भाषण गौतमपुत्र कांबळे यांनी या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त वेळ घ्या आणि करावं अशी त्यांना आपली विनंती करतो. जय. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. आणि आम्ही BEd करताना आम्हाला एक नियम होता, शाळेचं वेळापत्रक तयार करताना एक नियम आहे की पहिला पिरियड हा फार कठीण नसावा, सोपा असावा, आणि शेवटचा पिरियड छोटा असावा आणि सोपा असावा, असं दोन्ही आहे. आणि शनिवार रविवार नंतर सोमवारचा पहिला पिरियड तर अतिशय हसत खेळत असावा, कारण 2 दिवस सुट्टी भोगून आलेले असतात, त्यामुळे लगेच जर काही पचत नाही. त्यामुळे शेवटचा पिरियड सोपा आणि छोटा असावा असं आम्हाला शिकवलं. म्हणून याची जाणीव ठेवून मी थोडक्यामध्ये 2 दिवस जे काय झालं त्याचा आढावा घेऊन मी थांबणार आहे. पहिली गोष्ट अशी की 2 दिवसाची जी वेगळी सत्र झाली ती अशी चढत्या क्रमानं झाली, एकापेक्षा एक चांगली झाली. त्या सगळ्या चर्चासत्रांमध्ये सहभागी झालेले वक्ते, प्रास्ताविक केलेली, सूत्रसंचलन केलेली आणि सगळ्यात महत्वाचं ऐकलेल्यांना मी धन्यवाद देतो. सुरुवात करताना मला एक व्यक्तिगत बाब, खरं तर मी काल सुरुवातीलाच मानणार होतो, परंतु पहिलं उद्घाटनाच्या सत्रामध्ये बाहेरचे लोक भरपूर आल्यामुळे ही पण बसले आधी, तर ते बाहेरच्या लोकांच्या असल्यामुळे तिथे नको म्हणतात. म्हणून आज आपण आपल्या घरगुती कौटुंबिक बाब आहे म्हणून मी तो एक माझा खाजगी व्यक्तिगत मुद्दा आहे तो मानतो. खाजगी व्यक्तिगत म्हणजे सामाजिकच आहे. जेव्हा 24 ऑगस्ट 2014 सांगलीमधलं भावे नाट्य मंदिर, त्याची कॅपॅसिटी 900 आहे आणि तो हॉल पूर्ण भरून बाहेर उभे होते लोक. त्या साक्षी ठेवून आम्ही सेक्युलर मुवमेंटची स्थापना केली. त्यावेळेला मी बोललो होतो ते वाक्य फक्त मी आज रिपीट करतोय. ते वाक्य असं होतं की 24 ऑगस्टला सेक्युलर मुवमेंटची स्थापना केली आणि 8 फेब्रुवारी 2014 माझा अपघात झाला होता. अपघात म्हणजे तसल्या अपघातात माणूस बहुतेक मरतोच,
पण चुकून मी जगलो आणि 24 ऑगस्टला सेक्युलरच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना मी असं म्हणालो की आता ही संघटना आपण सुरू करतो आहोत. नैसर्गिक जबाबदारी माझ्यावरती आहे आणि माझ्या स्वभावानुसार मी थोडासा कडक आहे, थोडासा एमआर कांबळेसर कुठे आहे, थोडासा कडक आहे. माझ्याकडे आहे नाही असं नाही, पण थोडासा कडक पण आहे. तर मी म्हटलं एक गोष्ट मान्य करूया सर, सॉरी टू ऑल, एक गोष्ट मान्य करूया, चळवळीमध्ये रिक्रुटमेंट आपल्याकडे अजून नाही आहे. ऐच्छिक आहे, आला गेला काय फरक पडत नाही. मिलिटरीमध्ये, पोलीस खात्यामध्ये किंवा याच्यामध्ये रिक्रुटमेंट करताना त्याचं वजन, उंची, मागणी सगळं तपासून घेतात आणि मग तुम्हाला एकदा मिलिटरीमध्ये सैनिक म्हणून भरती झाल्यानंतर तुम्हाला पर्याय नसतो. जो वरिष्ठ आदेश देतो तो पाळावाच लागतो. शेळके साहेबांना कोट करून मी म्हणेन, म्हणजे शेळके साहेबांची त्यांना न विचारता एक मी विधान असं करेन, ते मला दुरुस्त करतील नंतर पुढच्या याच्या वेळेला, की ही जी एक सिस्टम आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये वरिष्ठांचं मान्य करतात. म्हणजे हे बोलू नये, पण समजा एक अधिकारी आहे इन्स्पेक्टर वगैरे या पदावरचा आणि त्याला मंत्र्याचा फोन आला आणि त्याच्या वरिष्ठ बॉसचा, एसपीचा किंवा त्याला काय तुमचं पद, डीजी काय म्हणतं पद, तर ते मंत्र्याचं ऐकत नाही, त्याच्या वरिष्ठाचं ऐकतात. कारण त्यांना माहित आहे की मंत्री आला गेला का आज येईल, उद्या संध्याकाळी पहाटे पण जायला येईल, काय सांगता येत नाही. तर वरिष्ठ हे जे आहे ना, हे महत्वाचं आहे. माझं अजूनही म्हणणं आहे, संघटनेचे यायचं का नाही हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण संघटनेचे आल्यानंतर संघटनेची शिस्त पाळणे हे कंपल्सरी आहे. त्याला पर्याय मग आता मी नाही, आता नाही चालणार आणि अशी संघटना चळवळ चालत पण नाही. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की संघटनेच्या स्ट्रक्चर मध्ये म्हटलंय सेनापती शब्द आहे त्याच्यामध्ये. मी काही सेनापती नाही, पण म्हटलंय त्यांनी ते आठवण करून दिली. मुद्दा काय आहे माझा की मी त्यावेळेला असं एक विधान केलं की उद्या मी बोलणार, आता 2 दिवसामध्ये किती लोकांना काय काय बोलले मला आता आठवत नाही, मध्येच आठवण येते, त्याची जाऊन माफी मागत असतो, चुकून बोललो बाबा सोडून दे. मी बोलणार, काम झालं नाही तर बोलणार, नाही तर बोलणार कोण, असं आहे. आणि मग मी त्यावेळेला म्हणालो होतो उद्या माझ्या कडक स्वभावामुळे मी बोलणार आणि मग तुम्ही म्हणाल अरे उगीच वाचवला, आम्हाला खेळ नाही नसतं, त्याला वाचवला काय असं म्हणाल, कारण लोकांनी मला वाचवलं होतं ना. त्यामुळे तुम्ही उद्या म्हणाल की याला उगीच वाचवलं होतं, मेला असं तर बरं झालं असतं, आता आम्हाला त्रास द्यायला पुन्हा जिवंत राहिलाय. हे वाक्याचं फक्त रिपीट करताय. मी आज पदावर आहे, उद्या पदावर नसेल, मुख्य पदावर असण्याचा मुद्दा नाही. मुद्दा आहे तो चळवळ शिस्तबद्ध पद्धतीने आपण पुढे घेऊन जाणार की नाही. शारीरिक शिस्तीपेक्षा कुठे गेले आमचे काय ना बघतो आता दक्षिणजी कुठे आहेत, अरे तुम्ही दिसत पण नाही, इकडे पुढे या. ठीक आहे, वैचारिक शिस्त पण महत्वाची आहे शारीरिक शिस्तीपेक्षा. मग ती वैचारिक शिस्त यायच्या अगोदर शारीरिक शिस्त येणं अपरिहार्य असतं, असा एक मुद्दा आहे. असो, तर मला आता मी एवढंच पुन्हा रिपीट करेन की कुणाला काही 2 दिवसात बोललो असेल, रागानं बघितलं असेल तर मला माफ करा आणि आपण पुढे जाऊया. एक 2 दिवसात भरपूर मुद्दे आलेत, त्यातल्या सलग काही मी बोलणार नाही, पण काही मुद्दे आलेत ज्याची चर्चा करायला पाहिजे. त्या प्रत्येकाची 1-2 मिनिटांमध्ये चर्चा करेल. आणि आपल्याला सतत पडणारे जे प्रश्न आहेत त्यात पहिला एक प्रश्न आहे आपल्यामध्ये की आपल्यात ऐक्य का होत नाही. लय कळीचा मुद्दा, नाजूक मुद्दा. आम्ही प्रयत्न करतो, नाही असं नाही, पण सगळ्यांनी प्रयत्न केले तर ऐक्य होईल. पण माझं जे ऑब्झर्वेशन आहे, खुल्या आंबेडकरी चळवळीत काम करणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं. आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना अशी झुंड तयार होत नाही, अशी वाहत जाताना होते सगळे. कारण पतिताना स्वतःची गती नसते, प्रवाहाची गती तीच त्यांची गती असते. क्या बात आहे, पतिताना गती नसते ना, ते वाहत जातात.
आणि त्यांना त्यांची फाटाफट व्हायचा काय प्रश्नच नाही. अशी जुडी झाली तर जुडी जाते. प्रवाहाच्या विरुद्ध जाताना ज्यांचे तुम्ही एकमेकाला हात धरता त्या हाताच्या मध्ये प्रवाह येतो आणि हात सुटतो. माझ्या अंगावर खाता आला सर की आम्ही 40-50 वर्ष आता जवळजवळ होतील. किती प्रवाह उलटे आले, किती उलट्या दिशेने आम्ही चाललो तरी आमचे अनेकांचे हात आजही सुटलेले नाहीत. आणि त्याच्यामध्ये कुणाचाही कसलाही स्वार्थ नाहीये. नावं घेतली तर आश्चर्य वाटेल, पण एकाचं नाव घेतलं दुसरं घेतलं नाही असं व्हायला नको म्हणून. याच्या पुढचं एक वाक्य आहे, यावरती समाधान घेऊ नका. याच्यावरती पण समाधान. आपल्याला अनेक चॅलेंजेसचा उल्लेख केला. त्याचा एक फोड करून सांगतो की जग कधी बदलायचं ते बदलले. कुठे आहेत आमचे विजय माकणेकर आणि सतीश. द पर्पज ऑफ धर्म इज रिकन्स्ट्रक्ट वर्ल्ड. बघूया नंतर काय असेल ते. आपल्या भोवतालचा परिचय तर आपण रिकन्स्ट्रक्ट करूया ना. आपल्या भोवतालचा म्हणजे घाण सगळीकडे आहे, कचरा सगळीकडे आहे. आपलं घर स्वच्छ करूया, अंगण स्वच्छ करूया, तेवढाच फरक पडेल. काही लोक फार स्वार्थी असतात, ते काय करतात तसं तर करूया. काय सगळ्यांनीच आपापल्या पुरतं झाडलं तर सगळ्यांच्याच बसण्याच्या जागा स्वच्छ होतील. आपण स्वच्छतेचं अनुकरण करू शकतो. यासाठी काय पाहिजे आहे? प्रशिक्षणाची गरज आपण नेहमीच म्हणतो. आता जे चाललेलं आहे ना 2 दिवस ते काय फार प्रशिक्षण नाहीये. रक्षित सोनवणे म्हणाले तसं की अर्धा तास बोलावं, अर्धा तास चर्चा करावी. तर तो जो फॉर्म आहे ना तो एवढ्या मोठ्यामध्ये पण होत नाही. तो प्रयोग आपण आपला पुढच्या वेळेला करणार आहोत की ऍक्च्युली प्रत्यक्षात काम करणारी जी मंडळी आहेत त्यांचं शिबिर घ्यायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांचे डायलॉग ऐकून घ्यायचे. मी अनेक 10 वर्ष झाली कार्यकर्त्यांना एक आव्हान केलं होतं की तुम्ही एक जाऊन बाजारामध्ये एक वही विकत घ्या, तिचं नाव द्या कार्यकर्त्याची डायरी, आणि रोज लिहायचं संध्याकाळी झोपण्यापूर्वी संघटनेसाठी चळवळीसाठी मी आज काय 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 केलं. आम्हाला पूर्वी 5वी-7वीला दैनंदिनी होती. तो एक विधान सांगतो परत जातो. एक दैनंदिनी होती आणि त्या दैनंदिनीमध्ये सकाळी किती वाजता उठलो इथून सुरुवात. आपण सगळीच त्यात नापास हो कर किती वाजता उठलो, इकडं सूर्य उगवून मावळायला गेल्यावर मग आम्ही उठलो असं असतंय. तर उठलो त्याचा अभ्यास काय केला असं, आणि त्यात एक वाक्य असायचं परोपकार काय केला असं एक वाक्य असायचं. 5वी-7वीची गोष्ट होती ती. मग आता आम्ही 5वी-7वीची पोरं काय परोपकार करणार, हुशार पोरग होतं, त्यानं लिहिलं होतं रस्ता क्रॉस करणारे एका आंधळ्याला आम्ही मदत केली. आम्ही दैनंदिनी पण बघून काढायचो. वर्गातली 40 पोरं सगळ्यांनी आंधळा रस्ता क्रॉस करताना मदत केली. मास्तर मिळाले गावात एवढी आंधळे एवढे आंधळे आली कुठले म्हणजे. मुद्दा असा आहे की आपल्याला कार्यकर्त्याची डायरीमध्ये आज काय केलं तर आज काय केलं नाही आठवून बघा. तुम्ही सुद्धा सगळे काल काय केलं, आता काल म्हणजे कालचं सोडून द्या, आम्ही शिबिर अटेंड केलं असं होईल. परवा काय केलं, तेरवा काय केलं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चळवळीतला कार्यकर्ता 6 महिने चळवळीसाठी काय करत नाही. 6 महिने. आणि तरी तो म्हणतो मी पुण्या मेडिकल चळवळीतला सिनियर कार्यकर्ता, ज्येष्ठ कार्यकर्ता. याबद्दल थोडस गांभीर्याने विचार करूया. काही लोक असतात ह्या नाही याच्या पलीकडचे आंबेडकर चळवळीचे बोललं की झालं सांगलं कुणाचं कुठं बेपत्ता होतो. दुसऱ्या बाईक घेऊन बरं असं ते दुसऱ्या बाईकच्या वेळाच येणार. मध्ये आधी नाहीच, अजिबात नाही. त्याचं ह्याच्यावरतीच प्रेम फार, अजिबात घटस्फोट घेत नाही याच्याबद्दल. ही असते सगळी. म्हणजे दुसऱ्या अर्थाने म्हणतो की त्याला जोडून एक मुद्दा आहे की आपल्याकडे हे बसले तेवढ्या सोडून बोलते बरं का, नाहीतर मला आम्हाला बोलला का नाही अजिबात. चळवळीचे भाष्यकारांची संख्या वाढायला लागली आहे आणि ते पुस्तकी पंडित आहेत. एका पुस्तकात वाचायचं, दुसरं सांगायचं, तिसरं वाचायचं. तर यांची संख्या कशी कमी होईल
हेही बघा. आणि यामध्ये कोण लोक आहेत माहित आहे का? प्रामुख्यानं छोट्या मोठ्या पदावरचे. त्याने छोट मोठं पद आले, कोणतं बोललं मला वाटतं, बहुतेक मला कांबळे सर बोलले, कोण बोलले मला आठवत नाही, की छोटस पद आलं की त्याला वाटतं की आता झालं संपला विषय. त्याला जोडून एक मुद्दा आहे आणि तो फार महत्वाचा आहे आणि त्याचा अनुभव मी घेतो आहे. बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील, कबीर असतील, बुद्ध असतील, ही समजावून घेण्याची प्रक्रिया आता हळूहळू वाढायला लागली. आणि गंमत काय होते, यापैकी या महामानवांपैकी थोडं थोडं समजायला लागलं, थोडं थोडं समजायला लागलं की त्याच्या वागण्या बोलण्यातच फरक पडतो. काय आहे, कुठल्याही गोष्टीचा काही ना काही परिणाम होतोच की, बरोबर. अर्धा कप जर ते काय प्यालं तर माणूस झिंगून जातो. आता हे सगळ्यात झिंगलेल्या माणसाला शुद्धीवर आणण्याचं हे तत्वज्ञान आहे बुद्धाचं, बाबासाहेबांचं, कबीरांचं. ते प्राशन केल्यावर काय अवस्था होईल, कारण त्याचं प्रोसेस काय होते. समजा बाबासाहेब आंबेडकरांचं थोडं समजायला लागलं, थोडं समजायला लागलं की पचणं अवघड असतंय. त्यानं सगळ्यात अन्न पचवू, विचार पचवणं फार अवघड, ते गप बसू देत नाही. आणि म्हणते मी पण बाबासाहेब झालो, मी पण बुद्ध झालो, मी पण क्रांतिबा फुले झालो, असं व्हायला. आणि त्यातून काय प्रॉब्लेम तयार होतात ते एक मोठंच आव्हान आहे. एवढंच मला नमूद करायचं होतं. पुढे म्हणून आम्ही ज्यावेळेला सचिव स्थापन केली सगळ्यांनी मिळून, तेव्हा आम्ही एक सूत्र घेतलं होतं, अंडरस्टँडिंग अँड ऍक्शन. मी काल बाबासाहेबांची ती तत्वज्ञानाची व्याख्या वाचत होतो, त्यावेळेला कळलं की तत्वज्ञान हे, मी काल बोललो थोडस, की ज्याला कळालं त्यानंच ते पूर्ण करायचं आहे, असं ते वाक्य, फुलफिल असा शब्द आहे. अंडरस्टँडिंग अँड ऍक्शन म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं कधी समजायचं, तर ऍक्शन झाल्यावर. म्हणजे त्याच्यामध्ये भेद नाहीच आहे असं आम्ही केलं होतं. म्हणजे अंडरस्टँडिंग वेगळं ऍक्शन वेगळं असं नाही, तर ऍक्शन मध्येच अंडरस्टँडिंग असते किंवा अंडरस्टँडिंग मध्येच ऍक्शन असते, असंही आहे. तत्वज्ञानाच्या पातळीवरती काल सुरुवातीला बोललो, पण त्याचं फक्त रिपीट करतो की त्याचं एक स्ट्रक्चर असतं की चळवळीमध्ये, संघटनेमध्ये पायाभूत असतं ते तत्वज्ञान असतं, विचार प्रणाली असते पायाभूत. पायाभूत असतं ते तत्वज्ञान असतं, त्याच्यावर असतं ते पॉलिसी असते, पॉलिसीच्या वरती असतं ते काही डावपेच असतो, डावपेच्या पलीकडवरती कृती असते. याचा क्रम कमी जास्त खालीवर होईल सोडून द्या, परंतु प्रत्येक चळवळीच्या पायाभूत असते ती आयडिओलॉजी असते. आणि आयडिओलॉजी बदलायची नसते. तुम्ही पॉलिसी बदलू शकता, तुम्ही स्ट्रॅटेजी बदलू शकता, तुम्ही ऍक्शन त्याला अनुषंगाने पॉलिसीच्या बदलू शकता. म्हणजे मी एक उदाहरण असं देईल, पूर्वी म्हणजे टेक्नॉलॉजी फार पुढे याच्या अगोदर समुद्रातून जाणारी छोटी छोटी जहाजं असायची, त्यांच्या तळामध्ये जड वस्तू टाकायची, कारण लाटेने वरचा भाग हलला तरी खालचा भाग हलू नये. चळवळीचं असंच आहे, वरचा भाग हलला तर हलू दे, तत्वज्ञानाचा भाग हलता उपयोगाचा नाही, तो तसाच स्थिर पाहिजे. हे मी यासाठी पण सांगितलं की तत्वज्ञानाचा व्यवहार करताना, तत्वज्ञान जगताना तुम्हाला थोडस इकडं तिकडं करावं लागतं, होतं नाही असं नाही, करू नये पण होतं. जसं की प्युअर सोनं हे प्युअर सोनं असतं, पण त्याला जर दागिना करायचं म्हटलं तर थोडस त्याला मिक्स करावं लागतं, असं सांगितलंय. आणि म्हणून तत्वज्ञानाला धक्का न लावता पॉलिसीला, डावपेचाला, स्ट्रॅटेजीला, कृतीला थोडस इकडं तिकडं झालं तर चालेल असं समजून घेऊन जर आपण पुढे गेलो तर बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. हे मी का सांगतो आहे,
हे मी का सांगतो आहे, एका चळवळीत काम करताना, एका संघटनेत काम करताना सुद्धा कृतीच्या पातळीवर, व्यवहारिकच्या पातळीवरती कोणी जरा इकडे तिकडे वागलं तर लगेच त्याला टोकदार केलं जातं, तुम्ही असं कसं वागला, आणि मग त्यातून काही दुष्परिणाम घडतात आणि बऱ्याच गोष्टी घडत असतात. तर एका संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी एकमेकाचं मूल्यमापन करताना त्याने एकमेकाने कोणीही आयडिओलॉजी बदलली आहे का, विचार प्रणाली बदलली आहे का, याचा विचार करावा, आणि बदलली असेल तर ते दुरुस्त करावा, एवढीच अपेक्षा माझी आहे. पुढे रंगेत कविता आल्यात का? अरे वा, हजर आहे. तुम्ही काय बोलला मला सगळंच नाही कळालं, वकील लोकांचं कळायला मला जरा वेळ लागतो, तर ते तरी पण जे काय मला कळालं त्यातून मी बोलतो की, आणि मला वाटते आमचे MR कांबळे सरांनी त्याच्यावरती विस्तृत बोललेलं आहे, आणि मधु कांबळेंनी जी थोडीशी मांडणी सुरुवात केली त्या सगळ्याच मी एकत्रित करून मला जे काही ऑब्झर्वेशन मध्ये जाणवलं ते सांगतो, तपशिलात जात नाही. मला असं वाटतं की मधु कांबळेंनी मांडलेला जो मुद्दा होता की प्रचलित जी निवडणूक पद्धती आहे ती साध्या बहुमताची पद्धती आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त मत ही तो वाया शब्द आहे, वाया शब्द आपण बाजूला काढू, परंतु माझं त्याच्यामध्ये हे असं आहे की मी आणि आमचे धेनक उभा राहिलो निवडणुकीला, आता नका उभा राहू, तर आम्ही उभा राहिलो आणि समजा एक निवडणूक आहे, मला 1000 मतं पडली आणि धेनकला 1001 मत पडलं, आम्ही दोघंच उभा, तर धेनक निवडून येतील. मग एक मतानं बहुमतामध्ये किती, एक साधारण सिंपल मेजॉरिटी म्हटलेलं आहे, साध्या बहुमताने निवडणूक जी लढवली जाते, जिंकली जाते, हे चुकीचं आहे. हे एक मूल्य एक मत किंवा जे आहे सूत्र त्याला बाधक आहे, म्हणून ही निवडणूक पद्धती बदलून आज लोकशाही मानणाऱ्या जवळजवळ 65 ते 70% देशामध्ये ही PS सोसायटी प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्शन सिस्टीम चालू आहे. माझं म्हणणं याच्यावरती, ते काही फायनल नाही, आपण त्याच्यावरती चर्चा करूया पुन्हा. माझं म्हणणं असं आहे, एकदा हे यातून आपल्याला प्रॉपर लोकशाहीचं प्रेझेंटेशन होत नाही या पॉइंटला आलो असेल तर बदललेल्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आले त्याचा विचार करूया ना नंतर. जसं की बाबासाहेब म्हणले स्थलांतर करा, आम्ही खेड्यातून शहरात आलो, शहरात आला नवीन प्रॉब्लेम, पण खेड्यातून शहरात आलो ना, आता शहरातले वेगळे प्रॉब्लेम. बाबासाहेबांना समजलं की हिंदू व्यवस्थेमध्ये आमचं कल्याण आहे, आमची गुलामगिरी, आमचं शोषण आहे, आम्हाला दुःख आहे, सोडून दिलं, आम्ही बौद्धाला प्रश्न संपले का, प्रश्न आहेत ना, पण बौद्धांचे प्रश्न वेगळे आणि अस्पृश्यतेचे प्रश्न वेगळे, हा भेद पण कळला पाहिजे लक्षात. म्हणजे एक व्यवस्था तुम्हाला त्यातून तुमची मुक्ती होत नाही, या पॉइंट आल्यावर ती व्यवस्था न विचार करता पुन्हा फारसा झटकून टाकून द्या. नवीन व्यवस्थेमध्ये तुम्ही सामील व्हा, नवीन व्यवस्थेमध्ये आल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे त्याची चर्चा नवीन व्यवस्थेच्या अनुषंगाने करू ना, पण पहिल्यांदा हे यातून काय होत नाही ना, मग सोडून द्या, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. असो किंवा माझं मत हे असं म्हटलं तर चालेल, त्याच्याविषयी आपण पुन्हा चर्चा करून एका पॉइंटला येऊ शकतो, नाही असं नाही. शत्रूच्या पाशाबद्दल खूप लोक बोललो आणि मला पहिल्यांदा कळलं की शत्रूचे पाश किती आहेत ते, म्हणजे मला अगोदर माहित होते पण आणखी त्याची वाढ किती आहे ते कळालं. आता पाशातून मुक्त व्हायचं असेल शत्रूच्या तर त्याला 2 पर्याय आहेत. एक पर्याय आहे की शत्रूला प्रतिक्रियावादी बनव, जे तुम्ही अशा ऍक्शन्स घ्या की शत्रू प्रतिक्रिया देत राहील आणि आपण प्रतिक्रियावादी व्हायचं बनवू, किंवा म्हणून त्याने टाकलेले जाळे त्यांच्यावर उलटवायचे कसे याचं ट्रेनिंग आपण घेतलं पाहिजे. किंवा हे सगळे प्रश्न, सगळे मुद्दे बाजूला सोडून नव्याने काही आपल्याला करता येईल का की ज्यामुळे प्रस्थापित लोक, उजवे डावे सगळेच आणि आंबेडकर भक्त पण सगळेच त्याचे प्रतिक्रियावादी बनतील आणि आपली वाट, आपला मार्ग, आपली गती सुकर होईल असं मला वाटतं. MR कांबळे सरांनी, मला वाटते बहुतेक त्यांनीच त्यांचं नाव होतं ते प्रतापगडाचं तुम्ही सांगितलं ना,
प्रतापगड अफजल खान आणि शिवाजी महाराज तुम्ही सांगितलं होय, माझ्याकडे नव्हतं तुम्ही सांगितलं. याला काही आकार काय बघतो की सतत एक गोष्ट लक्षात घ्या सर, मैदानच अशी असतात की विजय कोणाचाही निश्चित करत. प्रत्येक मैदान हे विजय कोणाचा व्हायचं ते अगोदरच निश्चित करत. आणि म्हणून शत्रूला पराभूत करायचा असेल तर आपण ज्या ज्या मैदानामध्ये निश्चितपणे विजय होऊ त्या मैदानात शत्रूला बोलवावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला बोलवलं. हे ते पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्याचं कन्क्लुजन एवढंच की आपण जिथे 100% यशस्वी विजयी होऊ शकतो अशा मैदानात शत्रूला बोलावणे. मग ते कुठली कुठली मैदान आहेत त्याची यादी आपल्याला बसून काढावी लागेल आणि त्यांना घेऊन यावं लागेल. त्या राजकारणाच्या चर्चेमधीलच मला आता काय झालंय सर, तुम्ही ऍक्टचं कोण बोलला, मधु कांबळे बोलले तुमचा तो ऍक्ट लई पुढचे गोष्ट झाली. माझं म्हणणं असं आहे की शाळा आहे आता अलीकडे तर ते काय नर्सरी म्हणून काल मला वाटते कोणतरी उल्लेख केला, नर्सरी आणि बालवाडी काहीतरी उल्लेख केला. आता नर्सरीमध्ये त्या मुलाला प्रवेश देताना एंट्री कोणाची घेतात माहिती आहे का, पालकांची घेतात. म्हणजे आम्ही याला जे शिकू ते घरात होमवर्क नीट करून घेण्याची पात्रता त्याच्या कुटुंबामध्ये आहे की नाही बघतात. माझं म्हणणं असं आहे की शाळेत जाताना असेल, आणखीन कुठे जाताना असेल, आणखीन कुठे जाताना असेल, तुम्हाला काही मिनिमम गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. मिनिमम त्या नर्सरीला असेल 3 वर्ष वयाचं वगैरे असं काहीतरी असेल, 2 वर्ष असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं नाव मला आता क्लिअर करा सर, की त्यांची एक कल्पना अशी होती. बेंगलोरला त्यांनी जागा पण घेतली होती आणि मुंबईमध्ये काही त्याचे वर्ग चालू केले होते सिद्धार्थ कॉलेजमध्ये, ते नंतर बंद पडले. की त्याचं टायटल मला नीट आठवत नाही पण मी 2-3 शब्द लिहून गेले, स्कूल फॉर पॉलिटिकल एंट्रन्स असं काहीतरी होतं ते. म्हणजे ज्यांना ज्यांना राजकारणात काम करायचं आहे त्यांच्यासाठी एक ट्रेनिंग अगोदरच द्यायचं. राजकारण आमदार होण्यासाठी, खासदार होण्यासाठी नंतरची गोष्ट आहे. राजकीय चळवळीमध्ये ज्याला ज्याला काम करायचं आहे, पॉलिटिकल मुवमेंट मध्ये ज्याला ज्याला काम करायचं आहे त्याला कमीत कमी काहीतरी ज्ञान पाहिजे. पॉलिटिकल एंट्रन्स म्हणजे राजकारणामध्ये प्रवेश करणाऱ्यासाठी शाळा असं म्हणू आपण. आता अलीकडे आपल्याला काय लागले, त्याला कसंच काय नाही, कोणीही राजकारणात कधीही पडतो, म्हणजे रिटायर झाल्यानंतर पण पडतो. एखादी नोकरी केल्यावर त्याचंही तुम्ही बोलला का, सेवाला झाला तर तो आमदार खासदार उभा राहतो. म्हणजे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं कसलंही ज्याला एंट्रन्स परीक्षा म्हणतो, त्याला काय प्रवेश परीक्षा अशी कसलीच परीक्षा राजकारणासाठी नाही. त्याच्या संबंधी विचार व्हावा असं मला वाटतं. धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही असं एक आपल्याकडे असते. एक साधं सिंपल गोष्ट आहे, व्हेरी 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 सिंपल गोष्ट. धर्माच्या अगोदर माणूस आहे आणि कदाचित माणूस शिल्लक राहील, जगातले सगळे धर्म संपतील. आणि आता जगातल्या विचारवंतांच्या मध्ये असं आहे की माणसाच्या विकासाच्या कुठल्या तरी टप्प्यावरती रिलिजन नावाचं एक पात्र आलं होतं सुरुवातीच्या टप्प्यावरती. त्याचं त्या पात्राचा रोल आता संपलेला आहे. आता आहे ते फक्त ज्याला आपण डेड बॉडी म्हणतो. आपल्याकडे प्रेताचं लय कौतुक असतं जिवंत माणसापेक्षा. आणि म्हणून रिलीजन इज अ डेड बॉडी असं माझं स्टेटमेंट आहे आज या ठिकाणी. डेड बॉडी आहे ती, लवकर हलवायची ना म्हणून ठेवलेली आहे दारात.
आणि म्हणून तर बाबासाहेबांनी त्याच्यासाठी प्रकरण लिहिले की रिलिजन वेगळा धर्म वेगळा, याच्यावरती डिबेटच अजून झालेलं नाही आणि ते अजून समजलं पण नाही. आमच्यातले आव्हान अभ्यासकांचं एक आव्हान आहे बरं का. त्या लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाईन धर्मामध्ये अनेक वेळा बुद्धाच्या धर्माला रिलिजन शब्द वापरलाय, आमचे शोधून काढतात आणि बघा इथं रिलिजन वापरलंय. अरे शेवटी त्यांनी फरक केलाय ना, मग तो फरक घेऊन जावा ना. त्याच्या अगोदर काय म्हणते, त्याच्या अगोदर काय म्हणते, त्याच्या अगोदर मग काय म्हणते, ते कशाला घेता तुम्ही, घेऊ नका असं मला वाटतं. आणि मग मी नम्रपणे सांगतो, कोणाचे मुद्दे खोडतो याचा अर्थ त्यांना फुली मारतोय असं नाही. आपण ही डिबेट करतो, समजावून घेत आहोत. माझ्यासह आपण सगळे. जगामध्ये आज धर्म न मानणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्या निवडणूक पद्धतीमध्ये पण तो नोटो असतो बघा, मला कोणच पसंत नाही, तसं आता मला धर्म कुठलाच पसंत नाही अशा विचाराचे लोक भरपूर आहेत. भरपूर म्हणजे भरपूर आहेत. तेव्हा धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही असं म्हणणं मला थोडस धाडसाचं वाटतं. चुकीचं आहे असं म्हटलं नाही मी, धाडसाचं वाटतं. ते धाडस फार दाखवू नये अशी माझी विनंती आहे. धर्मावरती उभं राहू शकत नाही. मग ते बौद्ध धर्म असला तरी याच्या संबंधी काल भरपूर बोलले, त्यामुळं रिपिटेशन करत नाही. दुसरं एक असं आहे की राजकारण हे एक आता बिझनेस झालेला आहे. इस्रायल मधला कोणतरी एक मंत्री आपल्या भारतात आला होता आणि भारतातल्या केंद्रीय मंत्र्याला त्या दोघांचा संवाद आहे. इस्रायल मधल्या मंत्र्याने आपला भारतातला मंत्री, तो इस्रायल मधला मंत्री आपल्या भारतातल्या मंत्र्याला विचारतो, तुम्ही काय करता? तर तो म्हटलं मी मंत्री आहे. नाही ठीक आहे, पण तुम्ही करता काय, पोटासाठी काय करता, उदरनिर्वाह तुमचा कसा चालतो? त्याला काय, तो इस्रायलचा मिनिस्टर विचारतो ना आमच्या भारतातल्या मंत्र्याला, त्याचा प्रश्नच कळेना. मग तो म्हणाला की मी मंत्री आहे, 10 ते 5 संध्याकाळी मंत्रिपदाचं काय असेल ते काम करतो आणि सकाळी 10 वाजेपर्यंत मी माझ्या शेतात काम करतो आणि 5 वाजल्यावर पुन्हा 7 वाजेपर्यंत 2 तास पुन्हा शेतावर काम करतो आणि त्याचे जे पैसे येतात त्याच्यावरती माझं कुटुंब चालवतो. असं तुम्ही काय करता? तो म्हणतो असं कुठं करताय म्हणाला, असं कुठं काय करतात काय म्हणाला. म्हणजे आमचा नगरपालिकेचा काय सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्य असेल तो सुद्धा पोटासाठी काय करत नाही. म्हणजे राजकारण हेच आता आमचं उदरनिर्वाहाचं साधन झालेलं आहे आणि तो एक बिझनेस झालेला आहे. हे एक मोठंच आव्हान आहे ना. तुम्ही राजकारणात याच्यावर राजकारण करा, पण बाकीच्या पोटा पाण्याचं काय तर करा ना. नाही, आता तेच करायला पाहिजे. आणि सगळ्या चळवळी आपल्या यात वाया गेल्या. पेन्शन सुद्धा मिळतं, पेन्शन सुद्धा ओके ओके, बिझनेस झालाय. कुठे गेलं ते एक झालं, 2च आहेत, 3 आहेत फक्त. जाऊ दे, आता एक दुसऱ्यावर सुरुवात करतो. मला कांबळे सरांनी जो मुद्दा मांडला की खरं ते आम्ही याच्यात घ्यायला पाहिजे ठरावात, पण राहून गेले. पण ते मतदारसंघाची रचना करताना जी काही परिमाण लावली ती आता बदलायची गरज आहे असं मला वाटतं. आणि ते जरा मोठ्यानं आपण सांगू. आपण म्हटलं त्याची मला फक्त आठवण आली, आपल्या गल्लीतून काँग्रेसची टोपी घालून माणूस जात नव्हता. आता आमचे ते सरपंच गेले, आमच्या गावामध्ये नुसतं चुकून कळालंय की काँग्रेसला एखाद्या माणसानं बहुत मत दिली. चुकून कळालं, त्याने दिलं असतंय की नसतंय कोणाच ठाऊक, पण आमक्यानं दिलंय म्हटलं की माझ्या जयंती पुस्तकामध्ये आले पहिल्या कथेमध्ये. तर तो इस्तूबंद बहिष्काराचा. इस्तूबंद म्हणजे कसं, पूर्वी काड्या पिठी आमच्या समाजात, आपल्या समाजात नसतं काड्याची पिठी. मग ते काय करायचे, रात्री विस्तू राखीखाली पुरून ठेवायची. आता ती घरं पण कोण असायची, छपराची नसलेली, कारण छपराची असली तर कधी ते पेटायचं. म्हणून माळीची घरं असायची, त्याच्यामध्ये तो राखेखाली विस्तू जपून ठेवलेला असायचा आणि सकाळी उठल्यावर ते कोणाकोणाला पाहिजे तसं ते द्यायचे. तर ते विस्तू बंद बहिष्कार असायचा. ज्यानं काँग्रेस आम्हाला दिले असं कळालं की त्याला विस्तू सुद्धा द्यायची नाही, तितकं असायचं. आता आपण असं करायला लागलो तर आपल्यालाच विस्तू बंद करतील. आणखीन एक काय सांगत थांबतं पुढं. तुम्ही ते कॉलेजचं मधलं हे नाही, काय नाही, कुठली पूजा केली नाही कॉलेजमध्ये तुमच्या.
माझ्या कॉलेजचं उदाहरण देतो. आमचे नाईक सर आहेत राकेश सर. मी एकदा असंच बाहेर गेलो आणि एक कार्यक्रम झाला आणि एका बाईने एक सरस्वती आणून ठेवली. त्याच्या अगोदर कधी 15-20 वर्षात नाही. आम्ही आपल्या कांबळे असल्यामुळे आपण कांबळे सगळेच कांबळे ते होत नव्हतं. पण मी बाहेर गेलोय कळाल्यावर त्यांनी ती सरस्वती ठेवली. तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, मी परत आल्या शिपाया सकट सगळे लोक मला तुम्ही गेला ती मूर्ती सरस्वती, तुम्ही गेला ती मूर्ती. आणि पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तो कार्यक्रम आल्यावर एका तसं म्हणू नये पण पूर्वाश्रमीचे जे लोक होतो, आता मी होतो समजा, तर आमच्या जातीचे नसलेला एक शिपाई त्यानं सरस्वतीचा तो फोटो कुठं ठेवला आम्ही रिटायर होईपर्यंत आम्हाला माहित नाही. तो टाकूनच दिला त्यानं कुठं माहित नाही. मुद्दा असा आहे की तुमचं ते वाक्य मला फार आवडलं की 100 पुस्तकं वाचून परिवर्तन होण्याच्या ऐवजी एखाद्या माणसाचं वर्तन बघून माणसं लवकर परिवर्तन करतात. हा एक अनुभव आहे. आपणाला माणसं सुद्धा उभा केली पाहिजे की यांचं बघून बाकीचे लोक तशा पद्धतीचं वर्तन करतील. नेता आणि कार्यकर्त्यांचा जो आमचे दोघं बोलत होतो मी आणि अमर खांबळे सर की आंबेडकरी चळवळीमध्ये नेत्याबद्दल कार्यकर्त्याबद्दलची विश्वासार्हता संपलेली आहे. ते पुन्हा निर्माण करणं हेही आपलं एक आव्हान आहे. ते करायला पाहिजे असं मला वाटतं. धम्मक्रांती सगळ्याच बोलत नाही तर थांबतो ते. धम्मक्रांतीबद्दलच्या परिसंवादाबद्दल जरा बोलतो. शेळके साहेब म्हणाले की त्यांना काय म्हणायचं माहित नाही पण ते बोलले की बौद्ध होण्यासाठी काय करावे असं एक त्यांच्या तोंडून वाक्य आलं. आणि मग मला एक आठवण आली की ते अनेकदा मी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे, पुन्हा ते रिपीट करतो. आम्ही नागपूरला आम्ही राजा डाले वगैरे आम्ही सगळी मंडळी गेलो होतो. आनंद कौशल्य आमच्या त्यांच्या संपर्कात आम्ही होतो. आणि ते जे कामठी रोडला बुद्धभूमी म्हणून आहे तिथे आनंद कौशल्यान राहायचे. त्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही गेलो. असे आनंद कौशल्यान बसलेले, एका बाजूला मी आणि झाले साहेब बसलो होतो. आम्ही आणखीन काय करते. आणि अपोजिट साईडला तामिळनाडूचे 20-25 तरुण मुलं असे निळे पांढरे कपडे घालून आले होते. आणि त्यांनी विचारलं बनतेजींना की आम्ही दीक्षा घेणार आहे, विशेषतः तुम्ही लोक ऐका झालं की आम्ही दीक्षा घेणार आहे, हमें दीक्षा विधि बताओ असं म्हणतो. हमें दीक्षा विधि बताओ, हमें दीक्षा लेनी है. अनंत कौशल्यांचं वाक्य आहे. किसने कहा कि बौद्ध दीक्षा लेने के लिए कोई विधि है? किसने कहा? कहो अपने आप को कि मैंने बुद्ध धम्म स्वीकार किया और चलो उस मार्ग पर जो बुद्ध ने बताया. दीक्षेचं सुद्धा तुम्ही म्हणजे भंतेजींनी ज्या पद्धतीने ते बोलले ना ते इतकं ज्याला रॅडिकल म्हणतो, क्रांतिकारक होतं. तिथपर्यंत पोहोचायला अजून किती पिढ्या जातील असं आहे. म्हणजे मी काय सांगायची गरज नाही. मी बौद्ध झालो, चला बुद्धने काय सांगितले, विवेकवादानं वागा, नीतीनं वागा, अहिंसेचं पालन करा, पंचशिलेचं पालन करा वगैरे, संपला विषय. मी त्या मार्गाने जातो, संपला विषय. बौद्ध विधी कुठं आहे त्याच्यामध्ये? विधी आले की कर्मकांड येतच असो. तर ते मला तुमच्या त्या विधानावर आठवलं. हा संपलेलं आहे. किती वाजले तुला सांगा? 4 वाजले. 4:10 झाले. 4:15. हा अरे वा, पुढे आहे. हे जे कोणी केलं असेल त्यांना धन्यवाद. म्हणजे बोलणाऱ्याला कळावं की किती वेळ बोलायला लागलाय. प्रस्थापितांचा अनुकरणाचा एक मुद्दा अनेकदा 2-3 याच्यामध्ये आलेला. त्यासाठी पण एक संदर्भ सांगतो की आमची चुलती वारली आणि दिलीप सासने आता मगाशी सांगितलं. आम्ही 10-12 लोक जाऊन त्या विधी केला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन सांगलीमध्ये सर्वांची स्मशानभूमी एकच आहे, म्हणजे सगळ्या सांगलीकरांची. आणि आम्ही काय केलं, तिसऱ्या दिवशी ते
साफ केलं, नदीत टाकून दिलं, आम्ही वंदना घेतली आणि निघून आलो. आमच्या अगोदर 200-250 लोक कावळ्याची वाट बघायला, ते खाद्यपदार्थ इतके की तेवढे ते जिवंत असतात त्या माणसाला घातले असतात आणि 4 दिवस जगला असतात असले ती ते सगळं होतं ठेवलेलं. आणि आमच्या अगोदर 2 तास येऊन बसले होते, ते कावळा शिविना, आणि आम्ही 2 मिनिटात आलो, ते टाकून दिलं आणि निघालो. ते लोक 2-3 आडवे आले, आम्ही 4-5-6 लोक होतो. ते म्हणजे तुम्ही कोण लोक? म्हणलं आम्ही बौद्ध लोक. आम्ही बौद्ध लोक. म्हटलं हे तुमचं लय भारी आहे म्हणायला लागले. म्हटलं होय आमचं भारीच आहे. म्हटलं काय झाले? आम्ही 2 तास बसले. म्हणजे कावळा शिविना झालाय. गंमत आहे ती, सांगायची नसते पण सांगतो. आम्ही म्हटलं तुम्ही इतक्या जवळ बसताय, जरा लांब जावा की म्हटलं. असं आहे ते, जरा लांब गेले ना, आम्ही 2 पावलं टाकते तेवढंच कावळा आला. ते पुन्हा परत आले. म्हणजे तुम्ही ग्रेट, तुम्ही कोण खरं सांगा म्हणजे ते पाया पडायला लागला. विनोदाचा भाग सोडून देऊ. अलीकडे आपले मित्र अबौद्ध लोक झाल्यामुळे आपण आपल्या लग्न समारंभामध्ये, आणखीन काय काय समारंभामध्ये त्यांना बोलवतो. आता 4 दिवसाची बातमी सगळ्यांनी वाचली असेल की मराठा समाजाने त्यांच्या लग्न समारंभाची आचारसंहिता तयार केली. मला असं वाटतं ते आपलं अनुकरण ते करतायत, आम्ही त्यांचं अनुकरण करत नाही. काय चुकीच्या गोष्टी आहेत त्याचं आपण अनुकरण करतोय नाही असं नाही, ते बंदच व्हायला पाहिजे. त्याबद्दल तत्वता विभागता दुमत असायचं कारणच नाही. पण अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याकडे चांगल्या आहेत, आपण त्या ठामपणे केल्या तर मला असं वाटतं की उलट सत्र होईल, आपलं अनुकरण ते करत राहतील, अशी परिस्थिती निर्माण होईल. हा ते एकच राहिलं की सतीश बनसोळींनी जो एक मुद्दा मांडला त्याच्याबद्दल त्यांनी काय काय मांडलं, त्याचे मुद्दे काय होते त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. परंतु बुद्ध त्याचा धम्म हे जे पुस्तक आहे, पुस्तक म्हटल्यावर पण माझ्या अंगावर काय लोक त्याला पुस्तक का म्हणताय, ग्रंथ म्हणा. तर ते खरं तर धर्माच्या पुस्तकाला धर्मग्रंथ म्हणतात आणि धर्माचं वजा करून पुन्हा ग्रंथ. ग्रंथाचा शब्दशः असा आहे बंदिस्त करणे, म्हणजे बांधणे असं आहे, ते घोषित करणे. आणि गौतम बुद्धाचं तत्वज्ञान हे बंदिस्त होणार नाही, ते प्रवाही आहे. त्यामुळे त्या पुस्तकाला ग्रंथ म्हणणं चुकीचं आहे. तर त्या पुस्तकाबद्दल काय की ते कसं वाचावं, आमच्या कविता मगाशी ज्या बोलले वामन, कविता निर्मला वामन ॲडव्होकेट, तर त्यांनी निमंत्रित केल्यामुळे मी 2 दिवस मला वाटतं आपण पुस्तक कसं वाचावं याच्या संबंधी बोललो. सांगलीला गेल्यावर पुन्हा 6 व्याख्यानं दिली. तर एकूण माझी 22 व्याख्यानं तेव्हा झाली. माझी झाली म्हणजे सांगत नाही, पण कसं वाचावं हे सांगता 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 मला थोडं थोडं कळायला लागलं की कसं वाचावं. म्हणजे मी सांगते लोकांना कसं वाचावं, पण ते कसं वाचावं व्याख्यान देता देता मला थोडं थोडं कळायला लागलं की ते कसं वाचावं. आता कसं वाचावं ते परफेक्ट झालं किंवा मी तुम्हाला सांगेल कसं वाचावं. मित्र हो, आपण मी काल बोललो त्याचं रिपीट करतो नेहमी, थांबतो. खरं तर मला ती परवानगी असेल तर गोष्ट सांगायची आहे, नेहमीचीच आहे, पण सांगू का? कारण मी ठरवून आलोय 2 दिवसात 2 गोष्टी सांगायच्या आहे. एक काल सांगितली, त्या मूर्त्यांची फोडतोड करून रस्त्याच्या मुलांच्या शाळेसाठी दळदळ मजवायला आम्हाला ठेकऱ्या पाहिजेत, कपऱ्या पाहिजेत. आता तुम्ही हे काम करायचं, दिसन मूर्ती तर फोडायची, कपऱ्या करायच्या. दुसरी गोष्ट आहे ती माझ्या जयंती कथेमध्येच आहे आणि ती अनेकदा मी सांगितलेली आहे, फक्त पुन्हा सांगतो कारण ती महत्वाची आहे असं मला वाटतं कथा. तर तो सगळ्यांनी ऐकले का नसेल तर मग वेळ नको घालवायला. ते काठीचं घड्याळ नाही सांगितलं, तुमच्या एकट्यासाठी टोपेसर सांगणार. आमचे मित्र टोपेसर आलेले, खर तर सगळ्यांची ओळख करून घ्यायची होती पण ते राहून गेली, जाऊ दे. तर असं देते, आता ते एकटे आहेत नव्हे, तुम्ही सगळे शांतपणे ऐकताय असं समजून मी आता समारोपाची कथा सांगून थांबतो. तर तो राजा आहे, राजा पूर्वीचा फार प्राचीन काळातला राजा आहे. जेव्हा घड्याळाचा शोध लागला नव्हता तेव्हाची ती गोष्ट आहे.
आणि तो राजा असतो, राजाचं छोटं राज्य असतं, त्याला सिटी स्टेट्स असंही म्हणू. ग्रीकमध्ये सिटी स्टेट होती, नगर राज्य, एक नगर तेच त्याचं राज्य असतो. आणि मग शेती भरपूर असल्यामुळे सुख समृद्धी संपत्ती, तिथले सैनिक वगैरे दष्टपुष्ट सगळं असं व्यवस्थित सगळं चाललेलं होतं. मध्येच एक प्रॉब्लेम तयार होतो आणि लोक शेतावर जायचं बंद करतात. शेतावर जायचं बंद झाल्यावर उत्पन्न संपलं, बंद झालं, सैनिक पुन्हा हडपळी झाले, लोक निराश झाले, सगळं वातावरण असं गढूळ झालं. आता काय करावं राजाला प्रश्न पडला. जुनी गोष्ट आहे बरं का, फार प्रश्न. आणि लोककथा आहे, अनेक देशातून फिरत फिरत आलेली आहे, त्यामुळे त्यात भर पण पडलेली आहे. राजाला सूचना काय करावं. राजाने एक दिवशी युक्ती केली आणि त्या सगळ्या प्रमुख नागरिकांना, जे शेतावर काम करणार होते ते, त्यांना एका माळावर बोलवून आणलं आणि तिथे काठी रोवली. आता ही गोष्ट सांगायच्या अगोदर काल सतीश बनसोड, आज मला त्या सतीश पारमितने एक संदर्भ दिला होता की 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली आणि 20 नोव्हेंबरला काठमांडूला जागतिक परिषद झाली. त्या परिषदेमध्ये देशोदेशीचे लोक बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक करत होते धम्माचा स्वीकार केल्यामुळे एवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणात. राहुल सांकृतांनी कौतुक करता करता म्हणाले, मग ते वाक्य आहे की बाबासाहेब आंबेडकरजीने बुद्ध धम्म का खंबा भारत भूमि में ऐसा रोवाई की जिसको कोई भी हिला डोला नहीं सकता, असं ते वाक्य आहे. तो खांब आहे ना, तो खांब लक्षात ठेवायचा, रोवलेला, जो हालू डुलू द्यायचा नाही, तो खांब. तर या राजानं काय केलं, त्या माळावरती एक खांब रोवला आणि लोकांना बोलवलं. फार जुनी गोष्ट असल्यामुळे फारसं ज्ञान नव्हतं. ती सूर्यकिरण पडली काठीवर की सावली पडायची. सुरुवातीला लांब अशी, सूर्य जसा वर येईल तशी ती सावली आपोड आपोड व्हायची. इकडं सूर्य गेल्यावर इकडे. राजा म्हटलं बघा, मग त्या काठीला धक्का न लावता सावली लहान होते, मोठी होते, या बाजूला जाते. लोकांनी बघितलं, त्याला गंमत वाटली. मग 2-3दा मस्तच दाखवली काठीची सावली कशी जाते. आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी म्हणले, आता असं करा, ही काठीची सावली इथंपर्यंत आहे ना, इथं येईपर्यंत मी शेतावर जाऊन या नसतं. ठीक आहे म्हटलं, तिकडं मग जायचे शेतावर परत याचे बघायचे. मग राजा म्हटलं, इथं येईपर्यंत जरा काम करा. ठीक आहे, मग जरा जाऊन काम करायचे. आणि मग अशी तर माणसाला कशाची सवय लागते बरं का, काम करायची सवय लागते, काम चुकारपणा करायची पण सवय लागते. हे काठीची सावली बघता बघता शेतात जाऊन काम करता करता त्यांना काम करायची पुन्हा सवय लागली. पुन्हा शेतात काम करायला लागले, पुन्हा उत्पादन वाढलं, पुन्हा सैनिक दष्टपुष्ट झाले, पुन्हा शांती समृद्धी सुख आलं. राजा मेला. पूर्वीच्या काळात राजा मेला की त्याचा पुत्र राजा व्हायचा, मग त्याचा मुलगा राजा झाला. आणि पहिल्या राजाच्या जवळ 4-5 लोक होते. प्रत्येक प्रमुख माणसाच्या बाजूला 4-5 लोक असतात, हुशार, त्यांना सल्ला देतात. सगळं झालं, त्याच्या कानात टाकून मोकळी झाली. असे लोक असतात. तर पहिल्या राजाच्या बरोबर असणारे 3-4 लोक होते, त्याला आधुनिक भाषेत चमचा असं म्हणतात, आधुनिक भाषेमध्ये. तर ते ह्या नवीन राजाला काय म्हटले माहिती आहे, एक दिवशी, राजे आपल्या राज्यात जी समृद्धी आहे, शांती आहे, सुख आहे, ते कशामुळे तुम्हाला माहित आहे का. तर नाही, ते माळावरची काठी आहे का नाही, त्या काठीमुळे आपल्याकडे समृद्धी शांती आणि सुख आहे म्हटले. मग मंदिर बांधलं पाहिजे, प्रार्थना सह बांधून करायचं. त्याचं हे कसं करायचं, त्याला कृतज्ञता म्हणू, त्या काठीच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर आपण मंदिर बांधलं पाहिजे. आता समृद्धी आल्यामुळे राजा म्हणाला ठीक आहे, मंजूर. लगेच झपाट्याने मंदिर बांधलं गेलं मस्तपैकी. ती कथा भारतातली आहे असं नाही, जगातली कुठल्याही ठिकाणची कथा आहे. नाही तर तुमच्या डोळ्यासमोर कुठलं तर मंदिर येऊ देऊ नका. असं एक मंदिर बांधलं. प्रॉब्लेम झाला ना, मंदिर बांधल्यामुळे ती काठी आत अडकून पडली. तो खंबा, त्याच्यावर मंदिर, सूर्याची किरण त्या काठीवर न पडल्यामुळे, सावली पडल्याशिवाय लोक शेतात जाईनात. पुन्हा लोक शेतात घरीच बसायला लागले. पुन्हा
संपत्ती संपली, पुन्हा कोठा संपला खजिन्याचा, पुन्हा सैनिक दोबळी झाले, पुन्हा सैनिक निराशा, पुन्हा सैनिक दुःख. आता प्रश्न असा आहे की दोन पर्याय आहेत. ही कथा दोन प्रश्न विचारते, दोन पर्याय देते आणि प्रश्न विचारते. प्रश्न असा आहे की आता काय करावे. उत्तर दोन आहेत. एक, नव्या माळावर नवी काठी रोवणे. पण आपल्या भाषेत बोलायचं तर, आपल्या संदर्भात बोलायचं तर, नव्या माळावर नवी खांबा काढायला बाबासाहेब आंबेडकर आता येणार नाहीत. एकदा त्यांनी खांबा रोवलाय दमाचा, पुन्हा येणार नाहीत. मग दुसरा पर्याय काय, काठीच्या भोवतालचं जे मंदिर आहे ते उद्ध्वस्त करणे. आणि ती काठी कशाची आहे, ती काठी धम्माची आहे. ती काठी कशाची आहे, ती आंबेडकरिझमची आहे. काठी कशाची आहे, ती संविधानाची काठी आहे. म्हणजे आपण ज्याच्या आधारे, ज्याच्या भोवती आपल्या मुक्तीचा मार्ग शोधू शकतो, असं सगळ्यांचं प्रतीक ती काठी आहे. पण गंमत झाली अशी अविवेकाची, गुलामगिरीची, शोषणाची, अज्ञानपणाची, मी काल म्हटलं तसं भयाची, श्रद्धेची, अशा अनेक प्रकारच्या प्रतिकात्मक बंधनाचं त्या काठीभोवती आवरण आहे. आणि म्हणून आपणाला धम्म असेल, आंबेडकरिझम असेल, संविधान असेल, हे सुरक्षित ठेवायचं असेल नव्हे, ते सुरक्षित राहिलं तर आपण भोवताचं जेवढं काय आहे अनावश्यक बाब, तो मंदिराच्या रूपानं असेल, आणखीन कशाच्याही रूपानं असेल, तो उद्ध्वस्त करणे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काम अवघड आहे पण अपरिहार्य आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. सरांनी आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये एक मुद्दा उपस्थित केला. ज्यांना ज्यांना राजकारण करायचं त्यांना ट्रेनिंग केली पाहिजे. कोणाला आमदार बनायचंय, खासदार बनायचंय, मंत्री बनायचंय, आणि तिकडे जाऊन करायचं काय ते तर शिकून घे पाहिजे. हल्ली येणाऱ्या लोक तिथे राजकारणात आलेले आहेत. त्यावर मी पण एक छोटीशी ऐकलेला विनोद सांगतो. एक मंत्री असतो, तो त्याच्या पीएला बोलवतो, अरे जरा हे असं असं जरा टाईप करू ना, महत्वाचं काम आहे. तो पीए जातो, आपलं मस्त ते टाईप वगैरे करतो आणि त्या मंत्र्याला आणून दाखवतो, साहेब बघा बरोबर आहे का. मंत्री असं तो कागद बघतो, नजर फिरवतो, अरे तुला काय अक्कल आहे की नाही, मी टाईप कर ना, बाकीची चुकायचं याच्यात टाईप कर. तो पीए बघतो, अरे याच्यात काय बरोबर तर लिहिलंय मी. तो पुन्हा जातो, पुन्हा काय असेल पुन्हा थोडं फेरफार करून टाईप करतो, पुन्हा जातो, साहेब बघून घ्या आता. पुन्हा तो मंत्री अशी नजर मारतो, तुला काय अक्कल आहे की पगार फुकटचा घेतो काय, तुला नीट कळत नाही घरी टाईप करायचं ना, परत टाईप करता. तो तिसऱ्या वेळी जातो, परत टाईप करतो, पुन्हा आणून दाखवतो, पुन्हा तोच प्रकार मंत्री म्हणतो. आता त्याचं डोकं चक्रात जातं. तो ग्रॅज्युएट माणूस व्यवस्थित त्यांनी टाईप केला, मंत्री नाही म्हणतो. तो त्याच्या एका दुसऱ्या कनेक्ट करत जातो मित्र, आणि असं असा लफडा झाला, मी 3 वेळा टाईप केलाय. साहेब म्हणतात चुकीचं आहे. तो जरा एकच नजर मारतो, बरोबर आहे साहेबाचा बरोबर, तुझं चूक आहे. काय चूक आहे, अरे खाली फुली काय मारली, साहेब सही म्हणा काढलं. तर असे लोक आज मंत्रालयात आहे, आपल्या अवतीभोवती राजकारणाच्या सरांनी जे सांगितले ते फार महत्वाचं आहे. असं या 2 दिवसीय अधिवेशनामध्ये जी चर्चा झाली, साधेपातळ चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेमध्ये आता शेवटच्या सत्रात भाग घेणारे सर्व वक्ते आणि या 6 सत्रांमध्ये ज्या ज्या वक्त्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं, एक बुद्धीची सांगड घातली, त्या सर्वांचं आभार मानतो. विशेष करून या अधिवेशनासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या संघटनेच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी तळमळीने हे अधिवेशन सक्सेस करण्यासाठी धावपळ केली, भाग घेतला, त्यापैकी निलेश किटके हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि अशा अनेक जण आहेत, यांनी ज्यांनी सहकार्य केलं यशस्वी, त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा अधिवेशनाचा टप्पा पार करण्यासाठी जी काय आर्थिक बाब होती ती दानशूर मनाने, उदार अंतःकरणाने ज्या ज्या लोकांनी समर्पित केली त्यांचे देखील मी आभार मानतो. हे सभागृह उपलब्ध करून ज्यांनी दिलं त्यांचे आभार मानतो.
आणि सगळ्यात महत्वाचं 2 दिवसामध्ये आपल्या पोटापाण्याचा जो प्रश्न सोडवला आहे, त्या पोटापाण्याच्या प्रश्नाला त्या कॅटरवाल्याचे आभार मानतो. आमचे सगळ्यात मित्र, जवळचे मित्र गायकवाड साहेब, जे एका डोळ्यातून दुसऱ्या डोळ्यामध्ये आपलं सगळं साठवत असतात, ते कॅमेरामन, यूट्यूब चॅनलचे मालक गायकवाड साहेब यांनी 2 दिवस या ठिकाणी आपला वेळ दिला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार कमी खर्चात ते कार्यक्रम करतात. व्यापारीकरण म्हणून त्या कार्यक्रमाला, आपल्या सेक्युलर मुवमेंटच्या कार्यक्रम तरी व्यापारी दृष्टिकोन ठेवून ते येत नाहीत, सेवाभाव येतात. त्यांचं विशेष आभार मानून अजून जर कोणाचे आभार मानले राहिले असतील तर तेही मानून घेतो. आणि या ठिकाणी आज हे सत्र आणि अधिवेशनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करून सगळ्यांना रजा देतो. आम्ही रजा घेतो. जे जे या पुण्या शहराच्या बाहेरून आलेले लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांनी देखील आपापल्या गावी, आपापल्या शहरात सांभाळून जावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. सर एक मिनिट सर, बाहर गेले लोक त्याला बोलो. इथे बसतो चालेल. मागे जा. एक मिनिट मागे, थोडं मागे, थोडं मागे येतोय ना पूर्ण येतोय. हां थोडं मागे, थोडं निलेश तुम्ही काढताय पूर्ण, निलेश तुम्ही काढून घ्या. मागे जा. ए बाळ तुमचं झालं की सांगा. नाही येतोय ना, फुल येतोय. व्हिडिओ काढा अण्णांच्या फोन मध्ये, व्हिडिओ पण काढा. एक मिनिट बाळ मागे, मागे मागे